नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, मला असं अर्जंटली यावं लागलं इकडे. त्याचं कारण असं आहे की पाहुणे आहेत आपले ते, आणि ते एक्सपायर झाले, त्यांचं निधन झालं, त्यामुळे मला यावं लागलं. आणि खूप असं अशा ठिकाणी गेल्यावर खूप वाईट वाटतं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व 2 मुले आहेत. तर त्यांचा मुलगा बाहेर विदेशी होता. त्यांना यायला लेट झालं, थोडं उशीर झाला, पण ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली. आणि आजच त्यांचा सोमवार आहे, आज सकाळी 7 वाजता त्यांचा अंतिम संस्कार झाले त्यांचे. आणि मग आम्ही आपल्या घरी आलो. पण असं कुठे जाऊन आलं ना, असं करमत नाही आहे. असं ऐकलं तरी एकदम कसं तरी विचित्र वाटतं, बिलकुल करमत नाही. आणि ह्या काय सांगायच्या गोष्टी आहेत का? किती दुःख वाटत असेल. आणि ते मुलं दिवसभर जॉबला असतात, मुलगा आणि सून, आणि थोडंफार त्यांना विसर बाहेर पडलं की पडतोच. आणि तो छोटा मुलगा पण विदेशी, त्याला तर 2-3 वर्ष झालं त्याची भेट नाही आहे त्याच्या वडिलांची. आणि त्यालाही मनामध्ये त्याच्या वाटत असेल काहीतरी. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या ज्या मिसेस होत्या, पत्नी, त्या आत्ता रिटायर झालेल्या. तरी मला वाटतं 1-1.5-2 वर्ष झाले असेल रिटायर होऊन त्यांना, किंवा थोडे कमी झाले असतील, पण 2 वर्ष अंदाज झाले असेल रिटायर होऊन त्यांना. आणि हे पण साहेब रिटायर होते. 2 वर्ष त्यांनी, म्हणजे इथून मागे त्यांचे सगळे धावपळीमध्येच दिवस गेले असावेत. आपण अनुभव करू शकतो आपण, आणि तेवढं आपण समजू शकतो. दिवस त्यांचे धावपळीमध्ये गेले होते. इकडे त्यांचा जॉब, इकडे यांचा जॉब, सकाळी धावपळ करणे, जाणे, पुन्हा संध्याकाळी येणे घरी. आणि नंतर मग एखादा संडे सॅटर्डे असेल तेवढंच, मग ते आरामशीर खाणं पिणं उठणं, हे असं धावपळीमध्ये गेलं सगळं. फक्त 2 वर्ष त्यांनी मनसोक्त एन्जॉय केला छानपैकी. आणि त्या सांगत होत्या की आत्ता हे 8-15 दिवस झालं ते मनासारखं खातात पितात. ते म्हणजे ते म्हणतील ना, आज हे करायचं तर तेच, आज असं खायचं तर तसंच खायचं, त्यांच्या आवडीनुसार सगळं चाललेलं, असं त्या सांगत होत्या. थोडंसं जाणवलं, रडता त्या बोलत होत्या. आणि मग त्यांच्या आवडी आणि पाहुण्यांकडे पण आले, आणि ते म्हणजे ते सांगतात, कुजबूज चालू होते की हां 4 दिवसापूर्वी आमच्याकडे आले होते, मग त्यांनी असं सांगितलं, मग आम्ही लगेच ते असं केलं. म्हणजे कसं आहे ना, कळून आल्यासारखं. आणि समोर तर पण लगेच तात्पुरतीने तयारीला लागतोय. म्हणजे ज्याला वर जाण्याची, ईश्वराची आज्ञा होण्याची वेळ येते, त्याला सगळं कळून येतात का त्यांना गोष्टी, असं वाटतं ना. आणि मग ते तसंच झालं अगदी. आणि त्यांच्या म्हणजे व्यवस्थित सगळं गेलं. डॉक्टर वगैरे काय गरज नाही लागली. आणि खरंच कोणत्याही व्यक्तीला कोणाचेही बॉडी डॉक्टरच्या हाती लागू नये, असं मलाही वाटतं. आणि असंच असावं. त्यांना घरीच काय आंघोळीला गेले वाटतं, कसं तरी होत होतं त्यांना. मग बाहेर आले, ते म्हणाले मला आंघोळच नाही करायची. मग त्यांच्या मिसेसनी बाहेर आले, बाहेर घेतलं त्यांना, बाहेर बसले, आणि तिथेच त्यांना हार्ट अटॅक म्हणा असं काय झालं, असं झालं विषय. तर वाईट वाटतं. त्या मिसेसने एवढे दिवस त्यांनी सगळं काढलं एकत्र, 2 वर्ष एकत्र घालवली अशी, म्हणजे काहीच काम नाही. असं दिवसभर हे करा ते करा, थोडंसं काम करायचं, मग गप्पा त्यांच्या ते असतील ते, असं वाटतं. तर मी तर एवढे म्हणते आई जगदंबेला की त्यांना ह्या सगळ्या दुःखातनं बाहेर काढण्याची ताकद द्यावं, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलांना सावरावं त्यांनी ह्या दुःखातनं. आई जगदंबा त्यांना अशी ताकद द्यावं. ईश्वराचरणी ही प्रार्थना आहे, निसर्गाचरणी ही प्रार्थना आहे की त्यांना ह्या दुःखातनं सावर बाहेर काढ म्हणून. आणि मी मीराताई तुमची रजा घेते, मी इथंच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.